नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त थंडगार असं खरबूजचं मिल्कशेक बनवलेलं आहे आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे। आजकाल खूप छान असे खरबूज बाजारात मिळत आहेत। तर खरबूज हे जरा फिक्के असतात खायला, तर या पद्धतीने मिल्कशेक किंवा ज्यूस असं बनवलं ना तर लहान मुले अगदी आवडीने हे ज्यूस पितात। तर आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर या ठिकाणी मी एक खरबूज घेतलं, त्याचे दोन्ही साइडने कट करून घेतले आणि ह्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आधी आपल्याला। तर आधी चाकूच्या साहाय्याने थोडं वरचं कॉर्नर जे होतं ते कट करून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व बिया आतल्या काढून घेतल्या। तर ह्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आधी। तर इथे मी 2 खरबुजांचं मिल्कशेक बनवणार आहे। आता हा चमच्याने आतला जो गर आहे खरबूजचा तो सुद्धा मी सर्व काढून घेणार आहे। तर या पद्धतीने आधी चाकूने कट करून घेतलं आणि हा आता गर आहे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये हा गर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर आधी सर्व हा गर मी काढून घेते इथे आणि दुसरंही खरबूज मी कट करून घेतलं, त्यातलेही बिया काढून घ्यायच्या आहेत सर्व आणि याचाही सर्व गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला। तर सर्व गर काढून घेतला, त्यात एक वाटीभर साखर टाकून घेतली, एक वाटीभर मलाई होती ताजी ती टाकून घेतली। त्यानंतर थंड दूध टाकलेलं आहे। तर दूध आधी थोडंच टाकलं, बारीक करून घेतलं आणि नंतर दूध अजून ॲड केलं त्यात आणि या पद्धतीने एकदम व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि आपलं हे मिल्कशेक मस्त तयार झालेलं आहे। आणि यावर ड्रायफ्रूट्स टाकून ना त्याची सजावट करून घेतली। तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते, मुलंही तितकंच आवडीने हे मिल्कशेक पितात। तर नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।